नमस्कार. जर आपली जमीन नागपूर किंवा अमरावती विभागात असेल आणि ती नझूल जमीन असेल तर महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय खूप महत्त्वाचा ठरू शकतो. खरं तर हा एक असा निर्णय आहे जो भाडेकरूंना थेट जमिनीचा मालक बनवण्याची एक मोठी संधी देतो. चला आज आपण हा संपूर्ण निर्णय सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. ज्या जमिनीवर आपलं घर किंवा व्यवसाय आहे त्याची मालकी खरोखरच आपली आहे का? जर आपण नजूल जमिनीचे भाडेपट्टा धारक असाल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्यासाठी खूप काही बदलू शकतं. चला तर पहिल्या भागात आपण बघूया की ही नजूल जमीन म्हणजे काय आणि नेमकी समस्या काय आहे हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ही नजूल जमीन म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही नागपूर आणि अमरावती विभागातली सरकारी जमीन आहे. ही काही आजची गोष्ट नाहीये. अगदी पूर्वीच्या म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरारच्या काळात ही जमीन लोकांना भाडेपट्ट्यानं म्हणजे लीजवर देण्यात आली होती. याचाच अर्थ जमिनीचा मालक सरकार आहे आणि लोक फक्त भाडेकरू आहेत. आता बघा, भाडेपट्टा आणि संपूर्ण मालकी यात जमीन आसमानाचा फरक आहे. भाडेपट्टा म्हणजे तात्पुरते हक्क, दर काही वर्षांनी नूतनीकरणाची डोकेदुखी आणि जमीन विकायची म्हटलं तर सरकारी बंधनं. याच्या अगदी उलट संपूर्ण मालकी म्हणजे कायमस्वरूपी हक्क, पूर्ण स्वातंत्र्य आणि खरी आर्थिक सुरक्षितता. हीच खरी समस्या आहे. भाडेपट्ट्यामुळे मालकी असूनही ती अपूर्ण राहते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, सरकारचा मोठा निर्णय. बरं, या समस्येवर सरकारनं काय तोडगा काढलाय ते आता पाहूया. आणि तो महत्त्वाचा निर्णय हा आहे की 2 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारने नजूल भाडेपट्टा जमिनीला फ्रीहोल्ड म्हणजेच भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायला मंजुरी दिली. ही एक जबरदस्त बातमी आहे, कारण यामुळे भाडेकरूंना मालक बनण्याचा कायदेशीर मार्ग खुला झाला. तर मग ही योजना कोणासाठी आहे? ही योजना नागपूर आणि अमरावती विभागातल्या अशा भाडेपट्टाधारकांसाठी आहे ज्यांच्याकडे निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक भूखंड आहेत. आणि या सगळ्याचा शेवट काय? तर जमिनीचा दर्जा बदलून भोगवटादार वर्ग 1 होणं, म्हणजेच जमिनीवर संपूर्ण आणि निर्विवाद मालकी हक्क मिळणं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात असेल. विभाग 3 यासाठी खर्च किती येणार? या संपूर्ण रूपांतरणासाठी फक्त एकदाच एक रक्कम भरायची आहे, ज्याला म्हणतात रूपांतरण अधिमूल्य किंवा कन्व्हर्जन प्रीमियम. आता ही रक्कम कशी ठरणार? तर ती सरकार दरवर्षी जे रेडी रॅकनरचे दर जाहीर करतं त्यानुसार जमिनीच्या अधिकृत बाजार मूल्यावर अवलंबून असेल. आता आकड्यांमध्ये बोलूया. जर जमीन रहिवासी म्हणजे रेसिडेन्शियल असेल तर बाजार मूल्याच्या फक्त 5% रक्कम भरावी लागेल, आणि जर तीच जमीन व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी असेल तर हा आकडा आहे बाजार मूल्याच्या 10%. एकदम सरळ आणि सोपा हिशोब आहे. ठीक आहे, खर्च कळला, पण आता पुढचा प्रश्न येतो, अर्ज कसा करायचा? चला, विभाग 4 मध्ये आपण या प्रक्रियेच्या सोप्या पायऱ्या पाहूया. ही प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी जर आपला भाडेपट्टा संपला असेल तर तो रिन्यू करून घ्या. काही अटींचं उल्लंघन झालं असेल तर आवश्यक शुल्क भरून ते नियमित करून घ्या. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात फ्री होल्डसाठी अर्ज दाखल करा. तिथून पडताळणी झाल्यावर कन्व्हर्जन प्रीमियम भरा आणि बस, जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्या मालकी हक्काचा म्हणजे फ्री होल्डचा अधिकृत आदेश मिळवा. 5वा विभाग, महत्त्वाचे नियम आणि अपवाद. आता अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नक्कीच माहीत असायला हव्यात. काही गोष्टी लक्षात ठेवूया. धर्मादाय किंवा सार्वजनिक कामांसाठी दिलेले भूखंड या योजनेसाठी पात्र नाहीत. दुसरी गोष्ट, ही योजना ऐच्छिक आहे, सक्तीची नाही. म्हणजे जर रूपांतरण करायचं नसेल तर जुना भाडेपट्टा तसाच चालू ठेवता येतो. आणि हो, हे धोरण फक्त जिल्हाधिकारी कार्यालयापुरतं मर्यादित नाही, तर नागपूर सुधार प्रन्यास NIT आणि नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जमिनींनाही लागू आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. विभाग 6 या सगळ्याचा फायदा काय? या प्रक्रियेतून आपल्या हाती नेमकं काय लागणार आहे? या संपूर्ण प्रक्रियेचं सार खरं तर या एका वाक्यात आहे, एका तात्पुरत्या भाडेकरूपासून ते कायमस्वरूपी मालक होण्यापर्यंतचा प्रवास. हा फक्त जमिनीच्या कागदपत्रामध्ये होणारा बदल नाही, तर हा आपल्या हक्कांमध्ये होणारा एक खूप मोठा बदल आहे. याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. आपल्याला एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित मालमत्ता मिळते. सरकारी परवानगीशिवाय ती विकण्याचं,
त्यावर कर्ज घेण्याचं किंवा ती हस्तांतरित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण एक स्पष्ट, निर्धोक आणि निर्वेध वारसा मागे सोडून जातो. तर आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे. ह्या माहितीच्या आधारावर आता निर्णय घ्यायचा आहे. हा फक्त जमिनीच्या कागदपत्रांमधला बदल नाहीये, तर हा आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा निर्णय आहे.